हॅलो नमस्कार, मी विद्या तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या विद्या टुपी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर काय सगळे बरेच असाल तर परत आता सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ झालेली, आंघोळ वगैरे झाली आणि आता फक्त दिदू आणि मीच आहे. तरी दिदू माझी आत्ता पण किचनमध्ये झाले माझ्यासोबत, मला दाखवते. दिदू कुठे आहे, दिदू कुठे आहे, दिदू कुठे आहे ग? ही बघा, हसली. तर आम्ही आहेत दोघीच आता आणि सकाळचा अजून चाय नाही झालेला. बाई ते चाय इथं केलेला आहे. हा बघा, हा चाय. तर हा मी एकटीच आहे, त्यासाठी एवढं कोरा चाय. मी कोरच पितो, दुधाचा चाय नाही पित. कधी आणला दूध तर पितो, नाही तर नाही, म्हणजे कोरा चाय. आणि इथे ते दूधसाठी मी तिला केलेले नाश्त्याला तांदळाची खीर केलेली आहे. आणि आता हे बघा, मी एकटीच आहे, तर त्यासाठी आता नाश्त्याला करायला घेतलं आहे. नाश्त्याला बनवते एकटीसाठीच. तर अंशचे पप्पा हे ते पण नाश्ता घेऊन गावाला गेले, तर आज आलेले नाही, येतील आता. म्हणजे ते दुपारनंतर येईल, पण मी आता एकटीच आहे, त्यामुळे नाश्त्याला माझ्यासाठी काय करायला घेतलं ते मला दाखवते. हे बघा, इथे शेपू आणि ही मुगाची डाळ मी शिजून घेतले. ती कुकरला लावली होती, ते आता फोडणीला टाकायचे. ते पाणी वगैरे सगळं काढून. आणि आता तुम्हाला दाखवते मी रेसिपी कशी करते ते. तर यांचे पप्पा शेपूची भाजी खात नाही, त्यासाठी मग मी आज एकटीच आहे म्हणून शेपूची भाजी बनवायला घेतली. ही बघा, तर ही मुगाची डाळ आणि शेपू अशी कुकरला लावून शिजून घेतले. आता हे पाणी सर्व काढून टाकणार आणि पाणी काढल्यानंतर ती मिरची कांदा त्याच्यावर फोडणीला देणार आहे, लसूण वगैरे टाकून. तर तुम्ही रेसिपी बघा. आणि आता त्याच्या कढईमध्ये करीलच. त्यानंतर तुम्हाला मी ना नारळ दाखवते. माझा मार्गशीर्ष महिन्यात मी नारळ ठेवलेला ना गटावरती. तर हे बघा किती भारी उमलेला आहे नारळ. बघा, तुमचा पण असाच उमलेला आहे का? बघा, माझा दरवर्षी नारळ उमतो, पण गेल्या वर्षी प्रेग्नेन्सीमुळे मी गट नव्हते मांडलेले, त्यामुळे नारळ नव्हता. पण ह्या वर्षीचा पण बघा किती छान असं मस्त उमलेला आहे नारळ. तर अजून त्याला मोठा होऊ दे. तो पहिले बघा, मी इथे किचनमध्येच ठेवलं आहे, एका साईडला तो राहतो आहे. असं पाणी बदलाय रोज त्याला पाणी चेंज करते मी, त्याच्यामुळे तेवढा भारी उमला आहे. गावाला गेलं तरी त्याला पाणी मी ॲडजस्ट करून जाते, तर तो इतका भारी उमला आहे. पण थोडा मोठा झाल्यावरच नंतरच त्याला जमिनीमध्ये लावू. तर आता इथे चाय मी पिऊन घेते. तर ते आता दुपारून जेवूनच येणार आहेत. याच्या आधी मी माझा चाय पिऊन घेते, आता नंतर नाश्त्याचं करते. एकटीच आहे तरी पण भूक लागते त्यामुळे. आणि शेपूची भाजी कालच मार्केटमध्ये आणली होती. आणि आता उन्हाच्या दिवशी ते फ्रीज वगैरे नाही, त्याच्यामुळे ते ना सगळं लगेच जातो. आणि पालेभाज्या तर लगेच करतात, त्यामुळे पालेभाज्या आणल्यावर लगेच करायला लागतात. आणि आमच्याकडं फ्रीज नाही आहे, त्याच्यामुळं मग ती भाजी आणली का लगेच करायला लागते. तर कालच मार्केटमध्ये आणली होती शेपूची भाजी. तर ते आता मी अशी कुकरला लावून घेतली. ते आता फोडणीला टाकायची. मी अशीच करते आणि दुसऱ्या पद्धतीने मी करते, पण मी आज जशी केली मुगाची डाळ टाकून मला खायची होती म्हणून मी आधी कुकरला शिजून घेतली आणि त्याला फोडणीला टाकते. पहिले चाय पिऊन घेते आणि दिदूला पण ते करून ठेवलं, ते दिदूला पण बनवून घेते. दिदू ही बघा काय खायला लागले. तर बघा तू दाखव, काय खाते तू? का खाते ही बघा, आमची दिदू बघा. दिदू बघ काय खातेस तू, दाखवूया ना. इथे कांदे काढायला घेतली, आमची मस्तीखोर घेते बघा. ही कांदे घेते, इथून सगळं काढते, डबे बिबे काढले बघ. कांदे कशी इकडे टाकलेत बघा. हे कांदे काढून टाकले, इकडे ग्लास काढले चाय प्यायला, नाही कसं. हां, दादा आमच्या गावाला गेला, मला करमत नाही. बोल डू घे चहा पिते पटापट. तर आता काहीच चाय पिते, पण चाय प्यायला जास्त आमचा कोरा चाय असतो. आणि तुम्हाला मागेच ब्लॉगमध्ये दाखवलेलं ना चायपत्ती लावलेली, ते चायपत्ती याच्यामध्ये टाकतो आणि चाय खूप भारी लागतो. पण असा चाय कोऱ्या चायमध्ये चायपत्ती टाकायचा खूप भारी चाय लागतो. आता चाय पिऊन घेते. त्यानंतर मग ही शेपू आणि मूग डाळ अशी शिजून ती रेसिपी तुम्हाला दाखवते करताना. तर आता तुम्हाला चाय पिऊन घेतला आणि आता हे सगळं पाणी ना पहिले शेपूमध्ये जेवढं ते पाणी आहे ना मी शिजवायला ठेवले होतं, ते पाणी पहिले गाळून घेते. ते पाण्याची तर गरज नाही, मला फक्त सुक्कं करायचं आहे ना, त्यामुळे हे पाणी सगळं गाळून घेते. त्यांच्या पप्पांना पहिल्यापासून शेपू आवडत नाही. मी एकटीच, माझ्या एकटीसाठी मी छोटीशी शेपूची जुडी घेऊन येतो. जास्त खात नाही मी एकटीच खायला, त्याच्यामुळे जास्त आणत नाही. आणि मग ते आज नाही आहेत, त्याच्यामुळे करायला भेटल्यानंतर डब्याला वगैरे त्यांना त्यांच्या पसंतीची भाजी द्यायला लागते. आणि ते शेपू खातच नाही पहिल्यापासून. शेपू आणि कारले त्यांना आवडत नाही. शेपूची भाजी आणि कारल्याची भाजी अजिबात खात नाही, ते पहिल्यापासूनच खात नाही. आणि ते ज्या गोष्टी मला आवडतात त्या ते आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी आज एकटीच आहे, त्याच्यामुळे मग घेतले करायला शेपूची भाजी. मला दाखवत तुम्हाला. तर मी त्यातलं पाणी काढून घेतलं आहे, थोडं पण पाणी ठेवत नाही, कारण की मला ती एकदम सुकी करायची आहे याच्यासोबत
चपातीसोबत खायला. चपाती अजून केली नाही पण करणार आहे, लगेच करेल. मला 2 फक्त चपात्या चिकार होतील आणि दुपारी भात घालायचं आहे. तर तिथलं पाणी काढून घेतलं आहे. हे बघा, हे शेपूचं पाणी काढून घेतलं आहे. मी तुम्हाला पण रेसिपी दिसते सगळं. लाईट लावू दे जरा, आता मस्त दिसतं ना. तर रेसिपी करताना त्यासाठी मी काय काय म्हणजे अशी सोय करण्यासाठी डिडू तांदूळ का टाकले ग काढून पूर्ण वाढून येतेच काम तू. तर त्यासाठी ना मी शेपू काय झालं तुला, काय झालं. आता बारीक असे 2 कांदे घेते, कारण नक्कीच आहे आणि एवढी तर आहे भाजी, त्याच्यामुळे 2 कांदे घेते त्याच्यासाठी. आणि डिडू काय झालं तुला, काय झालं. फक्त 2 पाकळ्या लसूण घेते. मी माझ्या पद्धतीने कशी करते ते तुम्हाला दाखवते रेसिपी. त्यानंतर आहे ना मी माझ्याकडे आता जवळ तर मार्केट नाही बघितलं होतं आणि मिरच्या सुकलेल्या, त्यामुळे मी लाल मिरची वापरणार आहे. लाल मिरची घेतली प्रत्येकाला तिखीनुसार घ्यायचं, 2 घ्यायचं. ए डिडू काय झालं, डिडू काय झालं मला सांग, तुला काय देऊ. हे घे, हे घे, खेळायला घे, हे घे, हे घे. पकड 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 पकड. बापरे, वा 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 वा. सकाळी कधीच उठले ना ती, त्याच्यामुळे तिला आता झोप आली गेलं. तर मी त्यात सर्वात पहिले हे कापून घेते, कांदा आणि लसूण. दाखवते तुम्हाला. कॅमेरा मी तसं स्टँड लावून ठेवलेला आहे, पण तो काही दिसत नाही व्यवस्थित. तर मी कापून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर इथं पटकन कांदा आणि लसूण कट करून घेते लगेच. कधी तू राहायला नाटके करते, कधी सकाळी लवकर उठाली आणि आता नाटके करते राहायला. गरमीमध्ये जास्त झोपत पण नाही, स्लॅब आहे त्याच्यामुळे गरमी खूप आहे. गावाला तर थंडी वगैरे अजून लागते, पण इकडे तर गरमी खूप आहे. तर त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठते. आता हा नाश्ताचं करते, अजून दुपारचं मला करायला, कारण की मला ते दिदू झाल्यापासून भूक लागते सारखी, म्हणून वेळेवर करायला लागतंच. कधी नाश्ता नाही केला तर दुपारी अशी भूक लागते, त्याच्यामुळे माझा नाश्त्याला ते हे खाईल आणि दुपारी बघू आज चतुर्थी आहे तर खिचडी वगैरे एकटीला टाकेल. कांदा ती कट करून घेतली, पाणी वगैरे काढून घेतलंय ना, होतं हे राहिलं. तिला अजून भरवायला लागेल, तिला भूक लागली. सकाळीच केळ लागतं तिला, पण केळच संपलेलं आहे. तिला केळ आणि ते चालू केलं तर ते केळ संपलं आता. तिचे पप्पा संध्याकाळी येतील तेव्हा येताना केळं घेऊन येतील. तुम्ही शेपूची भाजी कशी करता ते मला पण एकदा कमेंटमध्ये सांगाल. तर मी तर अशी आहे ना, आणि अजून दुसऱ्या एक पद्धतीने करते, म्हणजे शेपू शिजून वगैरे घेत नाही, तशी डायरेक्ट करते. अजून मला अशी मूग डाळीमध्ये घेते, कारण की मी डिलिव्हरी झाली ना तेव्हा अशी खाल्लेली. त्यात भरपूर म्हणजे हे बघा, इथं छोटासा 2 छोटे कांदे घेतले होते, ते कट लहान करून घेतले आणि 2 पाकळ्या लसूण ते गोल कापून घेतला. इथं मिरची कट करून घेतली. ती मी सुकी मिरची घेतली, कारण की मला ती खूप भारी लागते, टेस्ट चांगली येते, त्याच्यामुळे सुकी मिरची घेतली. आणि तिथं कढई गरम झाला तर तेल टाकून घेते कढईत. मला कढईतच आवडते भाजी चांगली, त्याच्यामुळे जास्त तेलकट नाही मला करायची, नॉर्मल तेलकट करायची. जास्त टाकायचं, जास्त तेल सर्वात पहिला आता बघा गरम झालं ना, तेल गरम झालं आहे. मी त्याच्यात आधी पहिले कांदा टाकून घेते, कांदा आणि मिरची टाकायची आहे. अगं हो, तिला लागले भूक, चालले भूक, आता दूध पिलं, आता तिला खायला पाहिजे. हो घेते तुला. तर हे बघा, त्याच्यानंतर कांदा आणि मिरची मी लगेच टाकून घेते त्याच्यासोबत, कारण तेवढा माझ्याकडे वेळ नाही तुम्हाला दाखवण्यासाठी सगळं करते. तर हे बघा, कांदा आणि मिरची चांगलं करपेपर्यंत थोडं करपून नाही घ्यायचं, नॉर्मली कांदा असं तेलात भाजून घ्यायचं आहे. लसूण लगेच टाकायचं, लसूण ठेवलं आहे कारण की लसूण लगेच करप लागेल, त्याच्यामुळे कांदा आणि मिरची भाजून घ्यायचे. त्या दिदीची माणसं चालली आता बघा, तुम्हाला पाणी काढून घेत आहे बघा, शिजलेली चांगली. तिला ही पाणेरी केलेली ना, ती बघा मस्त शिजले, तिला बनवायचे आहे. डिडू थांबा, दिदूला पण म्हणजे मला कॅमेरा ती बघा, डिडू 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 आमची दिदू पिछा रडली बघू. डिडू 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 डिडू. तिला ना काय करायला घेतला, काय की मम्मा घे मम्मा घे मम्मा. काय करायला घेतलं, मम्माला उठून पाहिजे ना तिला, एवढे गाड्या पडल्यात. काय काय नको, मम्मा घे मम्मा घे. आता कॅमेऱ्यात बघ कशी बघते. तर ते कांदा आणि ते परतून घेतो मस्त. तिथं कांदा झालं रेडी. आता हे बघ लसूण टाकते त्याच्यात, तुम्हाला दाखवायला कॅमेरा असं ठेवला आहे दिसल ते, कारण की भाजी रेसिपी झाली का दाखवली तुम्हाला. तर जो राहत नाही त्याच्यामुळे तिला आता उचलून घेतलं आणि
मी ना काय केलं होतं, शेपू शिजवताना आणि हळद आणि मीठ टाकलेलं होतं, त्याच्यामुळे आता मी डायरेक्ट त्याच्यामध्ये कांदे दाणे टाकून घेते. हे बघ आता टाकून घेते त्यातून पण दाखवायला ते मी केलं, पण ते आता बिलू राहत नाही त्याच्यामुळे मग. हो ग बाबा, कुठे गेले बाबा? दादा नाही दिसत, पप्पा नाही दिसत, कुठे गेले का दिदू? दोघीच आहे, कोणच नाही. पप्पा येईल आता. हा, दादाला मामाच्या इथे ठेवून येईल. दिदू आपण दोघीच आहेत का? केस धुतलेत ना म्हणून तू ओढतेस का? लहान गॅस करून ती शिजायला घेतली, पण मला वाटते थोडं ना पाणी त्यातलं काढलं तर हळद थोडी कमी वाटते, म्हणून मी अजून थोडीशी हळद टाकून घेतली त्याच्यात. मसाला वगैरे नाही, तर मीठ हळद टाकले त्याच्यामध्ये. पण ते कसं पाणी त्याच्यात झालं आणि पाणी काढून टाकलं ना, त्याच्यामुळे मग हळद थोडी कमी वाटते. आणि थोडंसं चवीनुसार अजून मीठ थोडं टाकून घ्यायचं. हे बघा अशी पद्धतीने झाले शेपूची इतर भाजी रेडी होईल आता. दिदू रडतेस ना म्हणून दाखवायला जमत नाही बघ बस. ही बघा झालेली. ही माझ्या फक्त एकटीसाठी इथे भाजी रेडी झालेली आहे शेपूची. तर मी अशा पद्धतीने बघा किती भारी झाले आणि ते दाखवते. तर चपाती सोबत आता चपातीच राहिला फक्त. मी अशा झाली ती भाजी रेडी. आता दिदूला पहिली भरून घेते आणि भाजी तर रेडी झाली. पटकन चपात्याचं पीठ मळून ठेवते आणि मग चपाती करून आम्ही चपाती खाऊ. मग दिदू पण आमची भात खाईल. दिदू हो की नाही, हो की नाही? आमची दिदू आतापासून डान्स करते. म्हणजे मावशीच्या लग्नात लय डान्स करेल ना ग दिदू? तू मावशीच्या लग्नात डान्स करणार आहेस ना? आता तर अशी डान्स करते. टुकू 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 टुकू. इथे तवा गरम करत ठेवला, इथे पाल घेतला आणि हे बघा इथं मी लगे पीठ म्हणून अशा 3 रोळ होते. 2 बोलत होती पण एक एक्स्ट्रा झाली. तर मला लागतात जाड चपात्या, कारण की मी जास्त आमच्या पप्पाला डबा द्यायलाच करते. लगेच घेते चपात्या बनवून, लगेच नाश्ता करायला. भाजी तर रेडी आहे, पण चपात्या बनवून घेते. दीदी बघा तिकडे खेळते, तोपर्यंत झालं खाऊन. म्हणजे आता खेळत आहे, चपात्या पटकन लाटून तयार करून घेते. पटापट चपाती करून लाटली ते. तरी चपाती खावी लागते. चपाती वाटते जरा भात खाल्यावर भूकच लागत नाही. शेपूच्या भाजीसोबत ना चपाती बरोबर लागत चपाती अशा तुम्ही पटकन चपाती करून देते नाश्ता करायला. अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत. जास्त नाही कपडे आमच्या दोघींचे, आणि काल यांचे उठते काल ते कामून आले ते कपडे. पटापट कपडे वगैरे धुवून घेते नाश्ता केल्यावर. तू बघा लगेच आली इकडे चपाती करता आली. पण इडली भांडी काढायला अशी कामं वाढून ठेवते ती. आता पहिल्या सकाळी गोष्ट ऐकत नाही आमची कामं घेते. तर चला आता इथे मी चपात्या छान अशा मस्त भाजून घेते. बघा मस्त अशी झाले. इकडं भाजत ठेवले. मला खूप मोठे चपात्या लागतात, पण मी त्यांना डब्यावरती एकदम मोठ्या चपात्या देत नाही, थोडे छोटे देते. आता घरी खायला मोठे केलेत, तर आता पटकन करून घेते. नाश्ता करायला अजून कपडे वगैरे धुवायचे आहेत. आता ब्लॉग पण तुम्ही करत राहा. तर बघा आता इथे 2 चपात्या तर रेडी झाल्या. अशा मस्त चपात्या 2 झालेत रेडी. आणि आता ही तिसरी लाटची चपाती बघा भारी. मला सवय झाली 3 चपात्या तयार झाल्या. आता लाटची भाजून घेऊ. तर जवळ बघा आता चपाती कशी लाटची तर दाखवू दे. लगेच 2 झाल्या रेडी. आता मस्त अशी आता मस्त चपात्या वगैरे झाल्यात रेडी. आता नाश्ता करून घेते.
तर बघा अशी फुगते बघा चपाती. तुम्ही मला जाड जाड पण जाड केल्या मला अशी फुगलेली चपाती खायला लई पण लागते. अशी चपाती मला पण आवडते. त्याच्यावर तरी अशी चपाती करून मस्त पातळ त्यांना अशा पप्पांना फक्त तिथे डबल चपात्या रेडी झाल्या लगेच. तर मग आता इथं बघा पाणी नाश्त्याचं रेडी झालेलं आहे. ही शेपूची भाजी मस्त अशी चपाती आणि आता मस्त नाश्ता करते. चला रेडी नाश्ता करायला. चला आता नाश्ता करून घेते. टेस्ट कशी. तर मग आता बघा इथे खाऊन बघते. गाडी झाली शेपूची भाजी मस्त होते. आणि अशा पद्धतीने करा. खाऊन बघा कशी वाटते. कोणाला नक्की सांगा. आजचं ब्लॉग नाही इथे जेवण करते. कारण की आता तुला झोप पण आली. तिला पण एक थोडा बघा त्या माहिती थोडं भरवायला घेतल्या आणि बघा खायला कशी बघा असं आमच्या दिदीला खायला लागतं. तर एकीकडे मी नाश्ता करते एकीकडे तिला भरवायला घेतले. कारण की आता वाजले तिला झोप झाली ना. झोप चालू झाली तिला आता. त्याच्यामुळे तिला पण भरवायला तेवढं भरवलं. आज दुकानात एखादी दुकान हां भरवते बघा लगेच पटापट पाहिजे. खा हां चला तर माझा नाश्ता करून तिला झोपवते आता खाल्यानंतर. आणि मला भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये आता. रेसिपी आजची कशी वाटली आणि याचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कपडे धुवून घेतलं. कपडे पिळायचे आहे. तिचं पाणी आता चालू केलं आहे. थोडा इथं बघा असा बाथरूम आहे आमचा. बिया गोळे केली तर कपडे धुवायला लागतात. इथं कपडे धुवून आता कपडे धुवून झाले आणि आता फक्त कपडे पिळायचे आहेत. तर आता फक्त कपडे पटकन पिळून वगैरे घेते. कपडे पिळून घेते. दिदू बघा इथे येऊन दिदू काम करते. दिदू काम करते. मी कपडे धुवायला घेतले का दिदू बघा आमची कुठे येऊन राहते. आता फक्त कपडे झाले. तिला भरवलं पण ती आता काही झोपणार नाही तिच्या अंघोळ घातल्याशिवाय. त्याच्यामुळे मग कपडे धुवून घेऊ. कपडे धुवून घेतले. दिदू पाठी नाही. तर आता मी पटापट कपडे पिळून घेते. कारण की आमची मॅडम बघा इथे येऊन थांबले आणि तिच्या आता आंघोळ करायचे त्यामुळे केल्यात. पटकन कपडे हे पिळून घेते असे आणि बाहेर सुकत घालायला लागतात. त्याच्यानंतर इकडे भांड्यांचं बघा बेसिंग भरलेलं आहे. नाश्ता करून गॅसवरती पाणी टाकून ठेवले. घास घासायचं आहे. इकडे भांडी लावायची आहेत. तोपर्यंत पटापट अशी कामं उरकून घेते आणि कपडे आम्हाला बाहेर टाकायला लागतात सुकत. त्याच्यामुळे पटकन एवढेच पिळून घेते कपडे आणि बाहेर सुकत घालते. आता कपडे पिळून झालेत. आता बाहेर इथं सुकत काय झाला. चलिए इकडं खेळ. ठीक आहे तोपर्यंत मी कपडे सुकून खेळ. कशा करे हो. कपडे झाले धुवून. अरे बघा हे काय असे कपडे सुकत लागतात आम्हाला. आणि चायपत्ती आता दिवसा बघा किती बरी झाली. तुळशीची रोपं आता मस्त तुळशीला लहान लहान रोपं आले. चायपत्ती एवढं भारी झालं. तिकडे पोरं त्यांनी पूर्ण गहाण करून ठेवलेले आणि इकडे कपडे सुकत जातात. मॅडम बघा आमची कुठे येऊन ठेवली बघा. आता कपडे खेळून नाही दिले तरी पण खेळायचं नाही. इकडे बाहेर आतमध्ये ये रे. जरा जायचं सगळं झालं. झाले कपडे वगैरे धुवून. फक्त भांडी राहिलेत घासायची. तर दिदू आता आतमध्ये चला तुझी पटकन मॉलिश करून आंघोळ घालायला चल. तर आता दिदूच्या मॉलिश करायची. आंघोळ घालते तिला. तुला झोपी नंतर स्वयंपाक वगैरे करून भांडी वगैरे घासून टाकेल. तर चॅनल सबस्क्राईब वगैरे करा. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.